धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने देवगाव आणि नरसाळी इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। लाखी बाकी परिसरातील नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढले। अहिल्यानगर आणि पुणे येथील एनडीआरएफची टीम संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात दाखल होईल, तर धाराशिव जिल्हा प्रशासनाने माहिती दिली। अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी रहीम शेख यांच्याकडून। रहीम, हॅलो हॅलो रहीम बोला। करण धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा या दोन तालुक्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। अतिवृष्टी झालेली आहे। काल 4 वाजता सुरू झालेला पाऊस रात्रभर झाला। पहाटे 4 पर्यंत हा पाऊस एवढा झाला की भूम मधील तालुका आणि परंडा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरलंय। नदीकाठच्या गावामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। काहीचा संसार त्या पाण्यात अक्षरशः तरंगत होता। एकट्या परंडा तालुक्यात 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत। देवगावमध्ये 34, नरसाळेमध्ये 22, वडनेरमध्ये 25, ढगपिंपरी येथे 13, रोईमध्ये 4 आणि दुधीमध्ये 13, खामगाव वस्तीमध्ये 20 असे 131 नागरिक अडकले आहेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाने राबवलं आहे। हेलिकॉप्टरची मदत घेतली गेली आहे आणि रहीम या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांचे।